नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. महाराष्ट्र सेट परीक्षा 2022. ठीक आहे, या परीक्षेसाठी आपण तयारी करत आहोत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विच हॅव आस्क्ड इन युअर प्रिव्हियस एक्झामिनेशन, तुमच्या मागील एक्झामिनेशन म्हणजे 2020 च्या एक्झामिनेशन मध्ये विचारले गेलेले प्रश्न, तेही कम्युनिकेशन युनिट वरती. ठीक आहे, संप्रेषण हा युनिट वरती 2020 मध्ये जे प्रश्न विचारले होते त्याचं डिटेल्ड मध्ये डिस्कशन आज आपण करणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट वाईज ह्या सर्व गोष्टी करत आहोत. युनिट वाईज आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत, जेणेकरून आपला प्रत्येक युनिटचा अभ्यास जो आहे तो पूर्णतः कव्हर होणार आहे. ठीक आहे, सो सर्वांना मी विनंती करतो की हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कम्युनिकेशन या युनिट वरती 2020 चे प्रश्न डिटेल मध्ये कळणार आहे. ठीक आहे, त्यासोबतच तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी जी नोटिफिकेशन आहे ते कधीही आपल्या समोर येऊ शकते. सो आपल्या तयारीला बूस्टअप करण्यासाठी, आपल्या स्टडीला आणखीन प्रोग्रेस करण्यासाठी आम्ही नवीन बॅच जे आहे ते पेपर 1 साठी सुरू करत आहोत. ठीक आहे, येणाऱ्या 3 तारखेपासून पुढच्या महिन्याच्या आपण ही नवीन बॅच सुरू करत आहोत. सो सर्वांनी लवकरात लवकर जॉईन करायचं आहे. तर येणाऱ्या 3 तारखेपासून पुढच्या महिन्याच्या 3 तारखेला आपली नवीन बॅच जी आहे ती सुरू करत आहोत आपण. पेपर 1 साठी ही बॅच असणार आहे मित्रांनो. तुमच्या महाराष्ट्र सेट 2022 च्या एक्झामिनेशन साठी आपण पूर्णतः या बॅच मध्ये तयारी करणार आहोत. तर या बॅच मध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे, तर मॉक टेस्ट मिळणार आहेत. 50 मॉक टेस्टचा यामध्ये समावेश आहे मित्रांनो. यामध्ये युनिट वाईज सुद्धा मॉक टेस्ट आहेत, प्लस फुल सिलेबस वरती सुद्धा मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. ओके, सो यामध्ये तुमचा युनिट वाईज सुद्धा अभ्यास होणार आहे आणि त्यासोबतच परीक्षेचा एक्झामिनेशनचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न नुसारच तुमचे जे हे मॉक टेस्ट आहे ते बनवलेले आहेत. ठीक आहे, त्यासोबतच तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स तुम्हाला मिळणार आहेत, जेणेकरून तुम्ही प्रत्येक युनिटचा पूर्णतः अभ्यास करू शकता, नोट्स वाचून कन्सेप्ट क्लिअरन्स करू शकता आणि त्यासोबतच मॉक टेस्टचाही अभ्यास करून तुम्ही तुमची स्टडीज कंप्लीट करू शकता. व्हिडिओ लेक्चर्सचा त्यामध्ये समावेश असणार आहे. व्हिडिओ लेक्चर्स मध्ये तुमचे सर्व कन्सेप्ट युनिट वाईज एमसीक्यूज असतील, पीवायक्यूज असतील, थिअरी असेल, या सर्व गोष्टी व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर होणार आहेत. त्यासोबत सरावासाठी तुमच्या एमसीक्यूज आणि पीवायक्यूजचे पीडीएफ देखील तुम्हाला मिळणार आहेत. मोर दॅन 2000 एमसीक्यूज त्यामध्ये असतील. ठीक आहे, सो लवकरात लवकर जॉईन करायचं आहे. जॉईन करण्यासाठी या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे. नॉर्मल कॉल किंवा नॉर्मल मेसेज चालणार नाही, व्हॉट्सअप कॉल किंवा व्हॉट्सअप कॉलच करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्याच्या थ्रू तुम्ही हा ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, ग्लोबल ऑनलाईन. ओके, ओपन केल्यानंतर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. एम एस सेट 2022 पेपर 1 तुम्हाला समोरच दिसेल. त्यावरती क्लिक करा. त्यानंतर खाली तुम्हाला बाय नावचं ऑप्शन दिसेल. ओके, त्यावरती क्लिक करून तुम्ही ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता. लवकरात लवकर मित्रांनो जॉईन करायचं आहे. 3 तारखेपासून म्हणजेच 3 नोव्हेंबर पासून आपली नवीन बॅच जी आहे ती सुरू होत आहे. तर लक्षात ठेवा, 3 नोव्हेंबर इज द डेट. ओके, त्याआधी सर्वांचं एनरोलमेंट झालं पाहिजे. त्यासोबतच तुमचं पेपर 2 कॉमर्स असेल, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, तुमचा आणखीन कुठला विषय असेल पेपर 2 चा, तर पेपर 2 साठी सुद्धा आपण बॅच सुरू करत आहोत. त्यासाठी सुद्धा तुम्हाला कोर्स मिळणार आहे. त्यामध्ये मॉक टेस्ट असतील, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स असतील, व्हिडिओ लेक्चर्स असतील, तुमच्या सरावासाठी एमसीक्यूज, पीवायक्यूजचा त्यामध्ये समावेश असणार आहे. ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज आणि व्हॉट्सअप कॉल आजच्या आज करायचा आहे आणि हा कोर्स जॉईन करायचा आहे. ओके, ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा तसंच तुम्हाला ऑल कॅटेगरीमध्ये तुमचा विषय निवडायचा आहे आणि बाय नाव वरती क्लिक करून तुम्ही पेपर 2 चा कोर्स जॉईन करू शकता. ओके, तर सुरू करूया आपण आजच्या लेक्चरला. तर हा तुमच्या समोर जो प्रश्न आहे, अशा प्रकारे सर्व प्रश्न तुमच्या समोर दिसतील. त्यासाठी तुम्हाला काउंटडाऊन सुद्धा दिला जाईल. बघा, मी प्रश्न मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये दोन्ही विषयामध्ये, दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला समजावून सांगेन. ऑप्शन्स त्या ठिकाणी आहेत आणि तुमचा जो काही ऑप्शन असेल, तुमच्या स्टडीज नुसार तुमचं जे काही आन्सर येत आहे ते आन्सर
कमेंट बॉक्समध्ये नक्की सर्वांनी सांगायचं. तुमचं ऑप्शन ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, जे काही असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. ठीक आहे. विदिन 10 सेकंड्स, जे 10 सेकंडचं काउंटडाऊन दिलेलं आहे त्याच्या अंतर्गतच तुम्हाला सांगायचं. ठीक आहे. नाव लेट्स गेट स्टार्टेड. While defining communication, okay, Miller focuses on dot 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 dot. ओके, काय सांगितलं या ठिकाणी? मिलर जे आहेत, मिलर है ना, त्यांच्या मते जेव्हा आपण कम्युनिकेशन डिफाइन करत असतो है ना, त्यावेळेस आपण मिलरच्या मते कशावरती फोकस करत असतो? त्या डॉट डॉट डॉटच्या जागी काय आहे? ओके, डॉट डॉट डॉटच्या जागी काय आहे? मग बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर आहे, मेसेज आहे, परसेप्शन आहे की सेंडर आहे? है ना, म्हणजे संप्रेषणाची व्याख्या आपण सांगताना है ना किंवा करताना मिलर कशाकडे लक्ष केंद्रित करतात? मग ते मेसेज वरती, परसेप्शन, सेंडर की जो रिसिव्हर आहे त्याच्या बिहेवियरच्या चेंज वरती? ठीक आहे. काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे मी. सर्वांनी त्या काउंटडाऊनच्या अंतर्गत सांगायचं आहे काय आहे तुमचं राईट आन्सर. ए आहे म्हणजे बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर, जे प्राप्तकर्ता आहे, ज्याला मेसेज मिळणार आहे है ना, त्याचा स्वभाव, त्याचं वर्तन बदल झालं, याच्यावरती फोकस करणं म्हणजे कम्युनिकेशनची डेफिनेशन आहे का? किंवा मेसेज म्हणजे जे संदेश आपल्याला पोहोचवायचा आहे तो मेसेज वरती जास्त फोकस केला पाहिजे, की परसेप्शन म्हणजे काय, समज तुमची है ना, विचार करण्याची प्रणाली, किंवा सेंडर म्हणजे कोण, जो मेसेज सेंड करणार, जो संदेश पाठवणार आहे है ना. तर मिलरच्या मते बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर म्हणजे जो रिसिव्हर आहे, जो प्राप्तकर्ता आहे, त्याच्या वर्तनामधला बदल, याच्यावरती जास्त फोकस केला जातो. वाईल डिफाइनिंग द कम्युनिकेशन, कम्युनिकेशनची व्याख्या सांगताना मिलर कशावरती जास्त फोकस करतात? तर मिलर फोकस करतात रिसिव्हरच्या बिहेवियरच्या चेंज वरती. ओके, मिलर्स लॉ. Okay, Miller's law, part of his theory communication. It was formulated by George A. Miller 1920-2012. ओके, ते कोण होते? प्रोफेसर ऑफ सायकोलॉजी होते प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी मध्ये. बघा, मिलर्स बद्दल थोडीशी माहिती सांगितलेली आहे यामध्ये. मिलर्सचा एक लॉ होता जो की कम्युनिकेशनच्या थेअरीवरती थोडासा तो त्यामध्ये एक पार्ट होता. ठीक आहे. आणि हे जे थेअरी आहे कम्युनिकेशन बद्दल, हे जॉर्ज ए मिलरने काय केली होती, सांगितलेली होती. आणि ते एक प्रोफेसर होते, सायकोलॉजी विषयाचे प्रोफेसर होते प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी मध्ये. ठीक आहे, हे त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. सायकोलॉजिस्ट जे होते जॉर्ज मिलर, त्यांनी एक ब्रीफ कमेंट केला होता 1980च्या इंटरव्ह्यू मध्ये. काय? नाव नोन ॲज मिलर्स लॉ. हा बघा, हे जे त्यांनी कमेंट केलं होतं 1980च्या इंटरव्ह्यू मध्ये, त्या कमेंटला मिलर्स लॉ असं म्हटलं गेलं होतं. ओके, 1980 मध्ये. In order to understand what another person is saying, you must assume that it is true and try to find out what it could be true of. ठीक आहे. म्हणजे मिलर काय म्हणतात, मिलरची जी एक ब्रीफ कमेंट होता त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, जर दुसरी व्यक्ती जी आहे, जी समोरची व्यक्ती आहे, एखादा माणूस आहे है ना, तो व्यक्ती काय म्हणत आहे हे समजून घेण्यासाठी है ना, ते खरे आहे असे गृहीत धरले पाहिजे है ना, आणि ते काय होऊ शकते याचा शोध घेतला पाहिजे. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? मिलर्स लॉचं. आलं लक्षात? दुसऱ्या शब्दामध्ये काय सांगितले बघा या ठिकाणी, यू शुड अंडरस्टँड अ पर्सन इन द वे दॅट दे अंडरस्टँड and hence converse with them using languages that make sense to their frame of thinking. है ना, म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला समजतील अशा पद्धतीमध्ये है ना, एखाद्या व्यक्तीला ते समजेल अशा पद्धतीमध्ये काहीतरी एखादी गोष्ट त्याची बोलण्याची समजून घेतली पाहिजे. म्हणजे त्यांच्या विचारसरणीला अर्थ देणारी भाषा वापरून, म्हणजे त्यांना समजेल अशा भाषेमध्ये काहीतरी संदेश पाठवणं, त्यांना समजेल अशा भाषेमध्ये संप्रेषण करणं है ना, राईट. या 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 लॉला काय म्हटलं होतं? मिलर्स लॉ असं म्हटलं गेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन त्याचप्रमाणे तुम्हाला करायचा आहे आन्सर. काउंटडाऊन दिला जाईल, काउंटडाऊनच्या अंतर्गत तुम्हाला सांगायचं तुमचं कमेंट बॉक्समध्ये आन्सर. ओके, बघा, आणि त्यासोबतच जितके तुमचे राईट आन्सर्स असतील
त्याला 2 मार्क्स आहेत. जर तुमचा एक राईट आन्सर असेल तर 2 मार्क, 2 असतील तर 4 मार्क, 3 असतील तर 6 मार्क्स, है ना. अशा प्रकारे तुमचा जितका स्कोर असेल तो स्कोर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कमेंट बॉक्स मध्ये सर्वांचे आन्सर येणं खूप गरजेचं आहे. बघा, serial function of sender in communication cycle are as follows, है ना. सिरियल फंक्शन ऑफ सेंडर म्हणजे सेंडर जेव्हा मेसेज सेंड करतो कम्युनिकेशन मध्ये, त्यापासून ते पूर्ण संप्रेषणाची कम्युनिकेशनचा जो सायकल आहे, जी प्रोसेस आहे, है ना, त्याचे स्टेप्स कशा प्रकारे असतील असा थोडक्यात हा प्रश्न आहे. मग ऑप्शन ए काय म्हणतोय, कलेक्शन, त्यानंतर फॉर्म्युलेशन, मग एन्कोडिंग अँड देन प्रोजेक्शन, or the second option which is saying receiving, पहिलं receiving, मग decoding, मग interpretation and then projection, की ऑप्शन सी, पहिलं receive, मग formulate, मग decode and then projection, की ऑप्शन डी, पहिलं encode, मग फॉर्म्युलेट करणं, मग डिकोड करून प्रोजेक्शन करणं, है ना. मग या चारीपैकी कुठलं करेक्ट आन्सर आहे हे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, ट्राय करायचं आहे. चुकलं तरी हरकत नाही, काहीही हरकत नाही चुकलं तरी. आपण चुकलो तरी या ठिकाणी तुम्हाला तुमची चूक सुधारण्याचा पूर्ण एक चान्स आहे. तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठलाही चान्स मिळणार नाही. सो चुका आत्ताच सुधारा आणि त्याला पक्क करा, है ना, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ऑल राईट. सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर अपार्ट फ्रॉम दिस ऑल 4 ऑप्शन्स? Not apart from this, from these 4 following options. Okay, option E is the correct answer. पहिलं collection, ठीक आहे, then formulation, then encoding and then projection. Okay, when communication happens त्यामध्ये एक प्रोसेस असते, right? You all know that communication is the process, right? So communication process starts with the formulation of ideas, है ना, by the senders, who then transmits the message through a channel or medium to the receiver. राईट, ही एक आपली प्रोसेस असते, नॉर्मल प्रोसेस कम्युनिकेशन मध्ये. काय करतो, सेंडर मेसेज पाठवतो, त्यामध्ये एन्कोडिंग होतं, बरोबर, मीडियम डिसाइड होतो, चॅनल डिसाइड होतो आणि रिसिव्हरला पोहोचला जातो, बरोबर. रिसिव्हर त्यामध्ये काय करतो, रिसिव्हर त्यामध्ये फीडबॅक देत असतो, है ना. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेन फीडबॅक इज देअर, दॅट टाइम वी कन्सिडर कम्युनिकेशन इज कम्प्लीटेड, बरोबर. When receiver gives the feedback in the form of message or appropriate signal in the given time frame to continue the communication cycle, right? बघा, यामध्ये कसं असतं, सिरियल जो फंक्शन आहे कम्युनिकेशन सायकलचा, त्यामध्ये कलेक्शन आहे, फॉर्म्युलेशन आहे, एन्कोडिंग आणि प्रोजेक्शन आहे. ठीक आहे, आलं लक्षात. सो अशा प्रकारे कम्युनिकेशनची एक प्रोसेस आहे ऍज पर दी ऑप्शन्स. पुढचा प्रश्न बघा, कंपोनंट ऑफ कम्युनिकेशन सायकल आर सेंडर, मेसेज, रिसिव्हर अँड डॉट डॉट डॉट. या डॉट डॉट डॉटच्या ठिकाणी काय असेल, नॉइज आहे, मीडिया आहे, बॅरियर्स आहे की फीडबॅक आहे. ठीक आहे, यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. सो मोस्ट ऍप्रोप्रिएट आन्सर काय असू शकतं ते आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे ना. मग ते नॉइज असेल, मीडिया असेल, बॅरियर्स असतील किंवा फीडबॅक असेल, द मोस्ट ऍप्रोप्रिएट आन्सर which is connected or combinedly with what, sender, message, receiver and that one option, these all combinedly are what, communication cycle or components of communication cycle. ठीक है. So what will be the correct answer? Feedback. ठीक है, feedback is the correct answer. Sender असतो, message असतो, receiver असतो आणि feedback असतो. That is the components of communication cycle. सो वन बाय वन आपण काय करूया, कंपोनेंट्स जे आहे ते डिस्कस करूया. सेंडर पहिला घेऊया आपण. ठीक आहे, सेंडर कोण असतो, सेंडर जो असतो, जो की कम्युनिकेशन मध्ये त्याच्यानी सुरुवात होते मीन्स जो मेसेज, जो संदेश, जी इन्फॉर्मेशन जो पाठवणार असतो, सेंड करणार असतो, दॅट इज कॉल्ड सेंडर. ओके, he is the communicator who send messages to the
रिसिव्हर ही ऑल्सो ऍक्ट ॲज अन एन्कोडर. त्यालाच एन्कोडर सुद्धा म्हटलं जातं. सो एन्कोडर अँड सेंडर दोघंही काय आहे, दोघंही सेम आहे. जे काय करतात, ज्यांची प्रोसेस किंवा ज्यांचं काम काय आहे, संदेश पाठवणं, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं, है ना, इन्फॉर्मेशन सेंड करणं. that person is called sender or encoder. Next is encoding. encoding म्हणजे काय, to translate thoughts into arbitrary symbols. encoding म्हणजे जो मेसेज पाठवलेला आहे त्याला इनकोड करणं, है ना, त्याला काय करणं, त्यांना अनियंत्रित चिन्हामध्ये अनुवादित करणं. म्हणजेच एखादा संदेश जो आहे त्या संदेशला काय करणं, त्याला सोप्या भाषेमध्ये कन्वर्ट करणं, जे की समजण्यायोग्य असते. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात त्या संदेशला समजणं. ठीक आहे, त्यानंतर असतो मेसेज, जो संदेश आहे, है ना, these symbols are transferred to the receiver. जी की आपण रिसिव्हरला, प्राप्तकर्त्याला जो आपण जी गोष्ट आपण पाठवणार आहोत, जी इन्फॉर्मेशन आपण पाठवणार आहोत, that information, that signals, that signs, that symbols are message. Okay, this message, what we do, we send to the receiver and then decoding. मग त्याला काय केलं जातं, मग त्याला डिकोड केलं जातं, है ना. मग डिकोड कोण करतं, डिकोड करतो रिसिव्हर. डिकोड कोण करतं, रिसिव्हर, प्राप्तकर्ता. ओके, प्राप्तकर्ता काय करतो, त्या मेसेजला, त्या सिम्बॉल्सला काय करतो, ट्रान्सलेट करतो, है ना, थॉट्स मध्ये, जे की त्याला समजतील, है ना. सो त्यामध्ये सेंडर आणि रिसिव्हर हे दोघंही अंडरस्टँड करतात डिकोडिंग आणि एन्कोडिंगच्या माध्यमातून. ओके, आलं लक्षात. मग त्यानंतर काय करतो, जेव्हा त्याला मेसेज समजतो, जेव्हा रिसिव्हरला मेसेज समजतो, तो काय करतो, फीडबॅक देतो, और समथिंग असा सिग्नल देतो की दॅट मीन्स आय हॅव अंडरस्टूड द मेसेज व्हॉट एव्हर यू हॅव सेंड टू मी. ओके, दॅट इज द फीडबॅक. अँड वेन ही गिव्स फीडबॅक, जेव्हा तो फीडबॅक देतो तेव्हा कम्युनिकेशन हे कम्प्लीट झालेलं आहे असं आपण कन्सिडर करतो. ओके, सो फीडबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिकोडिंग नंतर रिसिव्हर आहे. रिसिव्हर म्हणजे कोण, ज्याला आपण संदेश पाठवलेला आहे तो म्हणजे रिसिव्हर, ज्याला संदेश मिळणार आहे, ठीक आहे, तो रिसिव्हर. ओके, रिसिव्हर, द पर्सन हु रिसीव्स द मेसेज अँड सेंड्स फीडबॅक टू द सेंडर. जो फीडबॅक पाठवणारा आहे, ओके, जो अभिप्राय पाठवणारा आहे, दॅट पर्सन इज कॉल्ड रिसिव्हर. आलं लक्षात. देन द नॉइज. नॉइज मीन्स अशा काही गोष्टी जे की संदेश जो आहे, जे कम्युनिकेशन जे आहे त्याला बाधा आणतात. ठीक आहे, मग त्यामध्ये कशाचंही असू शकतं, नॉइज ऑफ म्युझिक असू शकतं. आलं लक्षात. मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल डिफिकल्टीज. ओके, डिफिकल्टीज दॅट कॅन ब्रेक द कम्युनिकेशन, दीज आर कॉल्ड द नॉइज. ओके, देन फीडबॅक. फीडबॅक इज what? Feedback means the signal or the response of the receiver, है ना. जेव्हा एखादा संदेश रिसिव्हरला मिळाला, जेव्हा त्यांनी डिकोड करून मेसेज समजून घेतला, त्यानंतर तो जेव्हा प्रतिक्रिया देतो, है ना, त्याला म्हटलं जातं फीडबॅक. आलं लक्षात. when he gives the feedback, that time we consider communication is what? Communication is what? Completed. Right? Understood? Let's move to the next question. Next question is saying, which of the following is one of the communications based on the number of parties involved? Personal communication, formal communication, horizontal or informal. ओके, असं कुठलं कम्युनिकेशन आहे, असा कुठला संवाद आहे ज्यामध्ये नंबर ऑफ पार्टीज म्हणजे पार्टीज, पक्ष यांची संख्या, है ना, यावरती आधारित असतो. ठीक आहे, म्हणजे किती संख्येने यामध्ये कम्युनिकेशन झालेलं आहे यावरती आधारित असतं. मग ते पर्सनल कम्युनिकेशन आहे, फॉर्मल आहे, हॉरिझॉन्टल आहे की इन्फॉर्मल आहे. ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचंय. आपलं काउंटडाऊन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे. असं कुठलं कम्युनिकेशन आहे ज्यामध्ये की पक्षांची संख्या त्यामध्ये इन्व्हॉल्ड असते.
Okay, so the correct answer is option C, horizontal communication. So what is horizontal communication? What is vertical communication? These are the types which comes in the internal communication. Okay, so internal communication, external communication असे काही communicationचे types असतात. इंटरनल कम्युनिकेशन मध्ये हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल आहे, ते आपण वन बाय वन बघूया. So first of all we will discuss what is internal communication. ठीक आहे. इंटरनल कम्युनिकेशन काय असतं, ज्यामध्ये की अशी इन्फॉर्मेशनचा फ्लो होत असतो इंटरनली. ठीक आहे, की फॉर एक्झाम्पल त्यामध्ये एखाद्या कंपनीचे पार्टिसिपेंट्स किंवा वर्कर्स एम्प्लॉईज असू शकतात, है ना, जे की त्यांच्या अंतर्गत कंपनीच्या अंतर्गत जे कम्युनिकेशन चालू आहे, ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत जे कम्युनिकेशन चालू आहे, त्याला आपण म्हणतो इंटरनल कम्युनिकेशन. ठीक आहे. मग इंटरनल कम्युनिकेशन जे आहे याला आपण दोन भागामध्ये डिवाइड करू शकतो, दॅट इज वर्टिकल अँड सेकंड इज हॉरिझॉन्टल. ओके, जेव्हा अशी इन्फॉर्मेशन किंवा अशी मेसेजेस किंवा कम्युनिकेशन जे आहे, जे पर्सन टू पर्सन होत असतं आणि एका सेम पोझिशन वरती कंपनीमध्ये ते कम्युनिकेशन होत असतं. फॉर एक्झाम्पल मॅनेजर मध्ये कम्युनिकेशन होत आहे, है ना, जे मॅनेजर लेवल पर्यंत जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन होत आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. आलं लक्षात. आणि त्यानंतर एक असतो वर्टिकल कम्युनिकेशन. वर्टिकल कम्युनिकेशन इन द सेन्स एखाद्या अप्पर बॉडी कडून लोअर बॉडी कडे कम्युनिकेशन होत आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या सुपेरियर कडून, एखाद्या हाय लेवल पोझिशन वाल्या व्यक्तीकडून वर्कर्सला काहीतरी कमांड केली जात आहे, है ना, वर्कर्सला काहीतरी कम्युनिकेशन मध्ये सांगितलं जात आहे. सो दॅट इज वर्टिकल. वर्टिकल इन द सेन्स अप्पर लेवल पासून एका लोअर लेवल पर्यंत कम्युनिकेशन होणं, है ना. आणि हॉरिझॉन्टल म्हणजे कसं, हॉरिझॉन्टल मध्ये सेम पोझिशन मध्ये एकमेकांसोबत कम्युनिकेशन होणं. आलं लक्षात. सो दॅट इज हॉरिझॉन्टल अँड दॅट इज वर्टिकल. नेक्स्ट क्वेश्चन इज characteristics of mass media communication are large number of audiences, heterogeneous audiences, scattered audiences, and dot. So what is the dot? Illiterate audiences, noise disturbance, absence of direct feedback, or powerful media. प्रश्न काय समजून घ्या अगोदर. प्रश्न असा विचारलाय की जी मास मीडिया कम्युनिकेशन असतं त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये जे काही त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, है ना, त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स एक आहे, हेट्रोजेनस ऑडियन्स एक आहे, स्कॅटर्ड ऑडियन्स एक आहे, आणि आणखीन एक आहे, तो ऑप्शन मध्ये कुठला आहे. मग ते इलिटरेट ऑडियन्स आहे, मग ते नॉइज डिस्टर्बन्स आहे, ऍब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक आहे, की पॉवरफुल मीडिया आहे. ठीक आहे. मग या चार पैकी जे काही राईट आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. दॅट विल बी द करेक्ट आन्सर. मग ते ABCD कुठलाही असू शकतो. ठीक आहे. सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर, इलिटरेट ऑडियन्स, नॉइज डिस्टर्बन्स, ऍब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक, और पॉवरफुल मीडिया. Correct answer will be the C. C option is correct answer. Absence of direct feedback. So फर्स्ट ऑफ ऑल सर्वात आधी आपल्याला जाणून घ्यायचंय की मास मीडिया कम्युनिकेशन काय, बरोबर. मास कम्युनिकेशन जे आपल्याला माहिती आहे, मास कम्युनिकेशन म्हणजे अशी कम्युनिकेशन जे की भरपूर जास्त प्रमाणामध्ये जे विखुरलेले असतील, स्कॅटर्ड ऑडियन्स असतील, है ना, हेट्रोजेनस ऑडियन्स असतील, यामध्ये होत असतं. म्हणजे एक अशी प्रोसेस आहे कम्युनिकेशनची जी की एक मेसेज ट्रान्समिट करते एका लार्ज नंबर ऑफ पर्सन्सला. ठीक आहे, नंबर ऑफ पीपलला कम्युनिकेट केलं जातं. मग त्यामध्ये इतके जास्त व्यक्ती असतात, इतके जास्त रिसिव्हर्स असतात की त्यांचा फीडबॅक यामध्ये ऍबसेंट असतो. फीडबॅक त्यांच्याकडून यामध्ये ऍबसेंट असतो. दॅट इज द करेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मास मीडिया कम्युनिकेशन. सो दॅट्स वाय ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. म्हणजे मोस्ट अप्रोप्रिएट जे आन्सर जे आहे ते ऑप्शन सीच आहे. ठीक आहे. मग इलिटरेट ऑडियन्स, नॉइज डिस्टर्बन्स, पॉवरफुल मीडिया आणि त्यामध्ये ऍब्सन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक हे मोस्ट अप्रोप्रिएट आहे. कारण बघा की जे मास मीडिया कम्युनिकेशन जे होतं, जे की मोठ्या प्रमाणामध्ये होतं,
मग त्यामध्ये स्कॅटर्ड ऑडियन्सेस असतात, हेट्रोजेनस ऑडियन्सेस असतात है ना. मग ते कशा कशाच्या रेडिओच्या मार्फत होऊ शकतं, टेलिव्हिजनच्या, न्यूजपेपरच्या, मॅगझिनच्या. समजा न्यूजपेपर असेल, मॅगझिन्स असतील, सो वी कॅन नॉट गिव्ह फीडबॅक. ओके, इमिडिएट फीडबॅक त्यामध्ये आपण त्याचा देऊ शकत नाही. सो दॅट्स वाय डायरेक्ट फीडबॅक त्यामध्ये ऍबसेंट असतो है ना. मग मास मीडिया कम्युनिकेशन मध्ये डायरेक्ट फीडबॅक हे काय आहे, ऍबसेंट आहे. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज ऑप्शन 3. ऑल राईट. ओके, थँक्यू सो मच. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. बाय बाय, टेक केअर.